थंडीमध्ये गाजराचा हलवा तर सगळेच जण बनवतात. गाजराची खीर कोण कोण बनवतं? मी बनवणार आहे आज गाजराची खीर. तर त्याच्यासाठी अगोदर गाजराचं साल काढून घेतलं, गाजरं धुवून घेतले बरं का, आणि नंतर खिसून सुद्धा घेतले. खिसून झाल्यानंतर मग म्हटलं चला आता खीरसाठी लागणारं बाकी साहित्य रेडी करावं. मग मी काजू चॉप करून घेतले, लगेचच बदाम चॉप करून घेतले. तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे ते तुम्ही घेऊ शकता. पातेलं ठेवलं गरम करायला, थोडंसं तूप घालून घेतलं. पातेलं गरम होईपर्यंत इलायची सोलून घेतली. इलायची सोलून झाली तोपर्यंत लगेचच पातेलं गरम झालं, लगेचच त्यातमध्ये टाकला गाजराचा खीस आणि चांगला हलवला. तर हे गाजर सॉफ्ट होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. आणि त्यानंतर त्याच पातेल्यात एका कडेला मी घालून घेतलं तूप आणि त्यातच भाजून घेतले ड्रायफ्रुट्स. तर हलकेसे ड्रायफ्रूट शेकले का एक वेगळी टेस्ट येते त्याला आणि छान लागतात, म्हणून ते शेकून घेतले. लगेचच ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यातमध्ये शेवटी आपल्याला टाकायचं आहे दूध. दूध टाकण्यापूर्वीच मी याच्यामध्ये टाकणार आहे इलायची, कारण इलायची जेवढ्या वेळ जास्त उकळते ना तेवढी त्याची स्मेल आणि त्याची टेस्ट खूप भारी येते. तर मी दूध आहे ना याच्यामध्ये मलाईसहितच टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही मावासुद्धा टाकू शकता, त्याने अजून चव छान येते. आणि हे 10 मिनटं उकळून झाल्यानंतर त्यातमध्ये मी साखर टाकून घेतली आणि आपली ही खीर रेडी झालेली आहे. लगेच मी वाटीत काढून घेतली. कलर बघा किती छान आलेला आहे. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.